हे काय केलं? हे बघ, हे मीठ थोडं. याच्यात काय काय टाकलं आता? याच्यात पीठ, थोडी साखर, हळद, मीठ. आता फोडणीला थोडा हिंग, जिरे, मोहरी, हा कढीपत्ता, ही कोथिंबीर. पीठ कोणतं टाकलं? डाळीचं पीठ टाकलं. ह्या चरवीत ताक आहे. आता हे टाकायच्यात टाकते का? मग जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता त्याला मध्ये परतून घेते ना, कोथिंबीर आणि ते, आणि मग वरून ताक आणि पीठ टाकते. बरं, आजीचा गावरान तडका. आता आपल्याला आजी आता आज कढी बनवून दाखवणार आहे. भाजीला काही नसलं ना, आपण जर ते घरात दही लावलेलं आहे, दही लावतो. दह्याची कढी पण छान लागते. लसूण काढाय, तिखट काढाय, जिरे, मिरची, कोथिंबीर, 2-3 कढीपत्त्याचे पानं. आता आजीच्या हाताला भारी चव आहे. आता आजी आज कढी करणार आहे. नातवाला जावायला कढी आवडती म्हणून आज आजी कढी करू राहिले. पातेलं ठेवलं. आजीला आता सुधरत नाही, पण पहा जावं यायचं म्हणून आजीची तयारी, तरी पण करते. तेल टाकते. तेल टाकून घेतले आजीने. मोहरी तापलं का तेल तापून तिकडे कडकड मस्त. आता आजीने मोहरी टाकली. मोहरी तडतड वाजते. आता लसूण टाकते थोडासा फोडणीला. हा मिक्सर मधून काढायला. थोडी जिरे टाकते. हा कढीपत्ता टाकते. जिरे चांगले सोनेरी कलरचे झाले का बघ. झाले का? झाले ना. कोथिंबीर टाकते. हिरवी मिरची, लसूण, जिरे काढलेली टाकते. त्याला परतून घ्यायचं मस्त. आजी आता कढी बनवणार आहे. मला आवडते का कढी? हा, सोपी आहे. फोडणी हिंग का बरं? छान लागते कढी, पोट दुखत नाही. हा का, त्यासाठी चव लागते. ते बेसन पीठ, हळद, ताक, थोडी साखर, पिठात काढलेली ठेव आता. आजी आज भारी कढी बनवणार आहे. अगोदर तिने थोडंसं बेसन पीठ, हळद, आपल्याला जास्त आंबट लागत असेल तर जास्त ताक टाकायचं. कमी आंबट लागत असेल तर थोडं ताक आणि थोडं पाणी. वास भारी यायला लागला. थोडंसं पाणी टाक. आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने. आंबट लागली तर अजून ताक टाकते. आईने अजून टाकलं, थोडी आंबट नव्हती. मस्त वास सुटला. आता छान कढी करणार आहे जावायसाठी. टाकून बघ बरं. चव सांग मला तिखट मीठ. हां, कढीला कधी फुल गॅस करून
खळा उकळू द्यायची नाही. का बरं? अशी थोडीशी फुगली का हालायची उकळून नाही द्यायची. मग ती कसं ताक फुटल्यावानी होतं व चव जाती. हां का? सारखी अशी हलवीत राहायची, उकळून द्यायची नाही नेहमीच्या भाज्यासारखी तरी यायला. किती वेळ फक्त? अशी 2-3 वेळेस फुगली का हालून घ्यायची. झाली मग? उकळून द्यायची नाही कढी, तिची चव जाती व ती अशी फुटल्यासारखी होती. किती वेळ ठेवायची गॅसवर चालू? ती 2-3 वेळेस फुगूस तर 10 मिनिटात होती कढी. ओके. आजीची कढी तयार झाली. हां मग आता ही पळीनं हालायची, अजून 2 वेळेस अशीच फुगून द्यायची आणि हालायची, उकळू द्यायची नाही. उकळली का कढी फुटती, चव जाती, चोथा पाणी होती. खवले हवा अजून एकदा थोडीशी वरून द्यायची का? अशी फुगली का हालायची, उकळी फुटून द्यायची नाही. आजीने काय सांगितलं ते लक्षात ठेवा. आवडली तर करून पहा, खाऊन पहा. ओके ओके, करून बघणार. थोड्या छान दह्याची बनवलं. होती, थोड्या ताकाची पण होती. भाजीचं ताण मिटून जातो. आणि आता त्याच्या मस्त ह्या कढीमध्ये मस्तपैकी भजे सोडायची. हां